आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना नेहा पवार नावाच्या महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे। शिवाजी पाटील यांना वारंवार व्हॉट्सअप करून त्यांना अश्लील छायाचित्रे पाठवून 10 लाख रुपयांची मागणी केली आहे। या प्रकरणी आमदार शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी या प्रकरणी पवार नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला। या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली होती। बुधवारी चित्र पोलीस ठाण्यात नेहा पवार नावाच्या महिला दाखल करण्यात आल्या असून अधिक तपास सुरू आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील हिरानंदानी येथे राहणारे शिवाजी पाटील हे अपक्ष आमदार म्हणून चंदगड तालुक्यातून निवडून आले आहेत। निवडणुकीच्या पूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना व्हॉट्सअपवर कॉल आला होता, परंतु आमदार पाटील यांनी अनोळखी क्रमांक असल्यामुळे तो उचलला नाही, परंतु त्यांच्या क्रमांकावर वारंवार फोन येऊ लागल्याने पाटील यांनी तो कॉल घेतला होता। फोनवर एका महिलेचा आवाज आला, पण मी तुम्हाला ओळखते, तुमच्यासोबत मैत्री करायची आहे, मी खूप सुंदर आहे, तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे, आमदाराला त्यांनी म्हणाली। पाटील यांनी कॉल कट करून त्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु ती वारंवार कॉल करू लागल्यामुळे अखेर पाटील यांनी तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला। आमदार निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून कॉल आणि मेसेज येऊ लागले। महिलेचा आवाज आल्याने त्यांनी तिचे नाव व पत्ता विचारला असता तिने स्वतःचे नाव नेहा पवार सांगून पत्ता देण्यास नकार दिला। आमदार पाटील यांनी कॉल करून पण तुमच्याशी मैत्री करायची असे, तुम्हाला हवे ते देणार असे बोलून अशी चॅट करू लागली। आमदार पाटील प्रजेत असताना नेहा पवार नावाची महिला दररोज त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर अश्लील चित्र पाठवू लागली। पार्टीचा नकार दिला असता तिने त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी दिली होती। 19 सप्टेंबर 2025 पासून आमदार पाटील यांना या महिलेने कॉल सुरू केले। तिने पाटील यांना धमकी देऊन 10 लाखाची मागणी केली होती।